आणि मुंबईमध्ये अजून एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे। भोंदू इरफान नियाज अहमदला पोलिसांनी अटक केली आहे। महिलांना बेशुद्ध करून अत्याचार करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे। स्वतःला फकीर म्हणवणारा हा बाबा महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला। पतीच्या मृत्यूचा मुद्दा सांगून विश्वास संपादन केला आणि कांदिवलीमधील एका महिलेशी त्यानं फसवणूक केली। महिलेसह 2 मुलींवर कथित धार्मिक विधी आणि तिघींनाही बेशुद्ध केल्याचा आरोप आहे। बेशुद्ध अवस्थेमध्ये एका मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप देखील या बाबावर ठेवण्यात आला आहे। या घटनेनंतर कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि या बाबाला अटक देखील करण्यात आली आहे। तर मुंबईमध्ये एक नवा बाबा आणि भोंदूगिरीचा एक नवा प्रकार समोर आलेला आहे। भोंदू इरफान नियाज अहमदला पोलिसांनी अटक देखील केली आहे। हा बाबा महिलांना बेशुद्ध करून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यानंतर या भोंदूला कांदिवली पोलिसांनी अटक देखील केली आहे। राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये भोंदूगिरीचे प्रकार समोर येत आहेत। खरात प्रकरण हे तर देशभर गाजतंय आणि त्यातच आता मुंबईत हा भोंदू इरफान नियाज अहमद नव्यानं समोर आला आहे आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे।